फलटणमधील डॉक्टर महिलेनं आत्महत्या केल्यानंतर हे प्रकरण चांगलं चर्चेत आलंय। या प्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येते। याच दरम्यान आता डॉक्टर महिलेनं ज्या हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्या हॉटेलमधील एक सीसीटीव्ही फुटेज आता व्हायरल झालंय। हॉटेलच्या मालकानेच स्वतः हे सीसीटीव्ही फुटेज समोर आणलं आहे। एकूण 27 सेकंदाचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे, ज्यामध्ये ही डॉक्टर महिला हॉटेलमध्ये आल्यानंतर रजिस्टरमध्ये आपलं नाव नोंदवते आणि त्यानंतर ती रूममध्ये जातानाचा हा व्हिडिओ आहे। दरम्यान हे सीसीटीव्ही फुटेज जाहीर केल्यानंतर मधुदीप हॉटेलचे मालक दिलीप भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजूही स्पष्ट केली। या संपूर्ण प्रकरणात आमच्या हॉटेलला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय असंही त्यांनी म्हटलंय। चाबी दिली किंवा रूम दिली, तिला बाहेरून मारून आणलं, हॉटेलमध्ये आणलं असं देखील सांगितलं, असं देखील आरोप होतात। नेमकं काय प्रकरण घडलंय? हॉटेल लॉजिंग मध्ये असा कुठेही नियम म्हणत नाही की 12 नंतर रूम कुठली द्यायची नाहीये। एक माणुसकी म्हणून महिला आहे, 18 वर्षाच्या वर त्यांचं आय कार्ड आहे, त्यांचं वय 1996 चा त्यांचा जन्म आहे आधार कार्डवर। एक माणुसकी म्हणून आम्ही त्यांना रूम दिली, पूर्ण नियमाचं पालन करून नियमाला धरून आम्ही त्यांना रूम दिली। तिथे कुठेही नियमाचं उल्लंघन झालेलं नाहीये। ती ज्यावेळी तुमच्या हॉटेलमध्ये आली तिची परिस्थिती नेमकी कशी होती? ती टेन्स मध्ये दिसत होती, काय नेमकं काय कसं होतं? स्टाफच्या म्हणण्यानुसार थोडासा फ्रस्ट्रेशन मध्ये त्या होत्या, चेहरा थोडासा पडलेला। फुटेज जर आपण बघितलं, सीसीटीव्ही फुटेज मी आपल्याला दिलेले, सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपण जर बघितलं की थोड्याशा दारू उघडण्याच्या वेळी त्या थोड्याशा फ्रस्ट्रेशन मध्ये होत्या। बॉडी लँग्वेजमुळे त्यांचं फ्रस्ट्रेशन थोडं जाणून येत होतं सीसीटीव्ही मध्ये। एकंदरीत जर बघायला गेलं तर आता नेमकी सद्यस्थितीला तुमच्यावर आरोप विरोधक करतायत, तर त्यांना काय सांगत? त्याबद्दल मी काय बोलू इच्छित नाही, पण परवा दिवशी जे काय चिखल उडवण्याचा प्रयत्न आमच्यावर झाला, आमच्या नेत्यावर झाला, तो खरंच चुकीचा आहे। फलटणमध्ये कुठंतरी विकास होतोय, फलटणचा विकास आहे, फलटण एक वेगळ्या दिशेने फलटणची वाटचाल चाललेली आहे, ते कुठंतरी विरोधकांना खपत नसावं असा माझा अंदाज आहे। त्यामुळे कुठंतरी हा राजकारणाचा भाग आहे आणि त्यामधनं आम्हाला कुठंतरी आज बदनामी करण्याचा पुरेपूर प्रयत्न होत आहे दादांसभेत। या आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येते, त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन आता पोलिसांकडून केलं जातंय। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी या संदर्भात अधिकची माहिती दिली। याच्यामध्ये माझं फक्त एकच नागरिकांना सांगणं आहे की कोणत्याही परिस्थितीत अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा कोणत्याही स्पेसिफिक बातम्यांवर विश्वास ठेवू नये। पोलिसांचा तपास हा विक्टीम जे आहेत त्यांचा मोबाईल, त्याच्यामधलं सगळं डिजिटल एव्हिडन्सेस हे कोणत्याही प्रकारे टेम्पर न होता आम्ही सायबर एक्सपर्ट मार्फत त्याची तपासणी करून घेत आहोत। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत असं ज्या विविध बातम्या चाललेल्या आहेत ज्या तुम्ही मोबाईलमधून म्हणताय त्या सगळ्यांवर विश्वास ठेवू नये। याच्यामध्ये मी परत एकदा सांगू इच्छितो की विक्टीम यांच्या घराची, ऑफिसची सर्च ही योग्य पंचांसमक्ष घेण्यात आलेली आहे। तिथल्या सर्व गोष्टी ज्या जप्त करण्यात आलेल्या आहेत त्यात तपासामध्ये अशी कोणतीही वैयक्तिक डायरी मिळालेली नाही। अशा प्रकारच्या परत अफवांवर विश्वास ठेवू नये। आमची जी काय योग्य प्रक्रिया आहे त्याच्यानुसार तिथे मिळालेल्या ज्या गोष्टी आहेत त्यांची तपासणी करून त्यातून पुरावे घेणं चालू आहे, परंतु अशी वैयक्तिक डायरी, वैयक्तिक नोंदी किंवा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं दैनंदिनी अशी कोणतीही गोष्ट मिळालेली नाही। अफवांवर विश्वास करू नये।